मित्रांसोबत क्रिकेट, गोट्या खेळणं, रिंगीची गाडी चालवणं, नदीत पोहणं, उच्च व स्पष्ट स्वरात शीळ घालणं या प्रामुख्याने पुरुषी वर्चस्वाच्या गोष्टींमध्ये एकटीच मुलगी असूनही सराईतपणे वावरताना ती कधीही डगमगली नाही. वयाच्या 7व्या-8व्या वर्षी देवळात प्रवेश करण्यावरून आलेल्या कटू अनुभवानंतर देवळात न गेल्याने काही बिघडत नाही अशी समजूत काढणारे वडील तिचे आयुष्यभराचे मार्गदर्शक बनले. मुलीच्या पायात आवडीने पैंजण घालताना त्या पैंजणांना स्वातंत्र्याचा नाद देणारे वडील सदाशिव लक्ष्मण पवार यांच्या पाठिंब्यामुळे आपल्या मनात जे आणि जसं आहे ते रोखठोकपणे मांडणारी मोकळीक तिला मिळाली आणि तोच तिचा स्वभावही बनला. सरिता सदाशिव पवारची ती ऋतुजा राजन चव्हाण झाली तरी तिचा स्पष्ट वक्तेपणा अबाधितच राहिला. कणकवलीतील नरडवे हायस्कुलात शालेय शिक्षण आणि SM महाविद्यालयात पुढचं शिक्षण केलेल्या सरिता पवारांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिली कविता लिहिली. ती कविता ही स्त्रियांचे पारंपरिक आदर्श नाकारणारी होती. पुरुष सत्ताकतेला विरोध करत सरिता लिहित राहिल्या. समग्र व्यवस्थेला आपल्या लिखाणातून त्या सवाल करत राहिल्या. अगदी आजही वर्तमान सभोवतालावरचं भाष्य त्या बिनधास्तपणे करतात. कधी ललित लेखनातून तर कधी कथांमधून तर कधी कवितेतून. राखायला हवी निजखून या कविता संग्रहातून सरिता पवार यांच्या लेखणीची ताकद दिसून आली आहे. शिक्षकी कौशल्य हा सुद्धा त्यांना वडिलांकडून मिळालेला वारसा आहे. वडील शिक्षक होते, समाजवादी विचारांचे. त्यामुळे पुरोगामित्वाचं, सुधारणावादाचं बाळकडू सरिता यांना घरातूनच मिळालेलं. आई शुभांगी आणि संगीता, सीमा, डॉक्टर सतीश या भावंडांचाही सरिता यांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. तितकाच जोडीदार राजांचाही. घरात कोणतंही कर्मकांड न करणं, नवीन घरात कोणताही धार्मिक विधी न करता प्रवेश करणं, मुलाच्या जन्मानंतर छकुलीचं दत्तक पालकत्व स्वीकारणं, गेली 6 वर्ष लहान मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करणं, राष्ट्र सेवा दल, वात्सल्य मंदिर अशा विविध सामाजिक संस्थांशी कृतिशीलपणे पदरमोड करत जोडून राहणं या सगळ्यात सरिता यांना राजांचीही साथ लागली. प्रेमाचं रूपांतर लग्नाच्या नात्यात झालं पाहिजे असं दोघांनी ठरवलं तेव्हा सरिता यांनी अट घातली होती की लग्नानंतर आपण एक तरी मूल दत्तक घेतलं पाहिजे. त्यावेळी त्या 18 वर्षाच्या होत्या. बोले तैसा चाले या उक्तीनुसार लग्नानंतर दोघांनीही तो निश्चय प्रत्यक्षात आणला आणि मुलगा 5-6 वर्षाचा असताना त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. कोणत्याही मजबुरीतून नाही तर समजून उमजून मूल दत्तक घेण्याची सरिता यांची कृती या बाबतीत नाक मुरडणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अनेक जोडप्यांनी पुढे त्यांचं अनुकरण केलं. शिक्षण, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता अशा अनेकविध भूमिकात वावरताना जसे विचार तसे वर्तन हे सूत्र सरिता यांनी कायम राखलं आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने वागा लोक चळवळीचा 2025चा फातिमा बी सावित्री पुरस्कार सरिता पवार यांना घोषित करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. सरिता पवार यांना विनंती, आपण विचार मंचावर यावं. कायद्याने वागा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2025 सरिता पवार यांना आपण सुपूर्द करत आहोत. विचार मंचावर उपस्थित डॉक्टर दीपक पवार, महेंद्र तेरेदेसाई, अंजलीताई साळवे, नंदिनी जाधव, नितीन शेठ, राज असरोणकर, आपल्या सगळ्यांनाच विनंती, आपण सरिता पवार यांना हा पुरस्कार द्यावा. राजनजी, आपणही विचार मंचावर यावं. फातिमा बी सावित्री पुरस्कार 2025 सरिता पवार यांना सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं सन्मानपत्र, सावित्रीबाईंची प्रतिमा, संविधानाचं प्रास्ताविक आणि रोख रक्कम असं आपण सरिताजींना सुपूर्द करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरिता आणि राजन यांचं स्वागत करू. त्यानंतर 2 शब्द. बदलाबदल खूप होता, निको वगैरे आलं तो रसरांकडली. बस इधर से बोला.
सर्वांना नमस्कार. एकही मुद्दा सुटू नये म्हणून लिहून आणलेला आहे. सर्वप्रथम, स्त्री स्वातंत्र्याचा पहिला मुक्त हुंकार ज्यांनी या भूमीत चेतवला, रुजवला असे तथागत गौतम बुद्ध. मानवतावादाची दोन स्वतंत्र जागतिक विद्यापीठे असणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्या क्रांती कार्यातील खडतर वाटेवरील त्यांची खंबीर साथीदार फातिमाबी. निश्चिन्न समूहांमध्ये उत्तुंग मानवी आविष्कारांची संविधान संस्कृती पेरणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या हजारो वर्षांच्या निषिद्ध जगण्याला वैश्विक अस्तित्वाच्या नाममुद्रा देणारे असे असंख्य ज्ञात अज्ञात मायबाप आणि सन्माननीय व्यासपीठ. आणि अर्थातच हा कौतुक सोहळा देखणा आणि अधिक श्रीमंत करण्यासाठी जमलेले आपण सर्व हृदयस्थ आणि कायद्याने वागा चळवळीतील माझे सर्व साथी. फातिमाबी सावित्री पुरस्काराचा आनंद फार मनापासूनचा आहे, कारण या दोघींनीच शेण चिखलाची जुनाट कडवट माती तुडवत आमची माणूसपणाची वाट सोपी करून दिली. पण तरीही आमच्यातून निघालेल्या नव्या प्रवाहांचे मार्ग आजही अडवले जात आहेत. अनेकांची स्वप्ने आजही स्त्रीत्वाच्या सनातन गाठोड्यात कोंबली जात आहेत. तेव्हा चौकटी बाहेर जाऊन चालू पाहणारी आमच्यासारख्या मैत्रिणींची स्वयंसिद्ध पाऊले, लग्न आणि गेल्या 10 वर्षात दिवसागणिक कठीण होत जाणारी सरकारी नोकरी या दोन कर्कचून बांधून घालणाऱ्या चौकटीमध्ये वावरताना सुद्धा त्या चौकटी बाहेर जाण्याची जिद्द आणि तो विश्वास आमच्यामध्ये निर्माण होतो, कारण अशी कायद्याने वागणारी माणसे आमच्यासोबत ठामपणे उभे असतात. आणि तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम तरी निसर्गरम्य अजूनही मोबाईलची रेंज नसलेल्या एका छोट्याशा गावातल्या छोट्याशा शाळेत नोकरी करणारी एक शाळा मास्तरीण तुमच्या समोर या स्टेजवर उभी राहू शकते. सावित्रीबाईचं कामच दुय्यम ठरू पाहणारी जमात आता जोरकसपणे फातिमाबीचं अस्तित्वच नाकारू लागली. एक शिक्षिका म्हणून काम करताना गेल्या 10 वर्षात समोर ठाकणारी ही वेगळी आव्हाने ज्या ज्या मार्गाने पेलवता येतील ते सर्व मार्ग चोखाळायचा प्रयत्न तुम्हा सर्वांच्या साथीने करतेच आहे. पण आज हा पुरस्कार स्वीकारला आणि ती जबाबदारी अनेक पटीने वाढल्याची जाणीव झालेली आहे. कारण गेल्या काही वर्षात दांभिक आस्तिकतेची ग्वाही उच्च रवात आपल्याला ऐकू येते आणि म्हणूनच आपल्यासाठी झिजलेल्या या सगळ्या माय बापांचं अस्तित्व अधोरेखित करण्याची वेळ आणि आव्हान आपल्या सगळ्यांसमोरच आहे. आणि म्हणूनच कायद्याने वागा लोक चळवळ आणि आपण सर्व हृदयस्थ यांनी जो विश्वास आम्हावर दाखवलाय तो सार्थ होईल याची प्रामाणिक ग्वाही मी आज या व्यासपीठावरून देते. पायात पैंजण बांधतानाच त्यांना स्वातंत्र्याचा नाद देणारे माझे पप्पा, मुलगी म्हणून कोणताही वय आडा न घालता मला वाढवणारी माझी आई, बायको नावाच्या मर्यादित कुंपणात मावणार नाही माझ्या जगण्याचा पैस हे लक्षात येताच नवरा नावाचा भ्रामक अहंकार ज्याने आपल्या विश्वातून हळूहळू हद्दपार केला तो राजन, माहेर सासर घर आणि नोकरी करता करता हे असे अनेक उपद्व्याप करणारी आपली आई, न कुरकुरता स्वीकारणारी माझी लेकरं, अनेक असंख्य असे हितचिंतक मित्रमैत्रिणी, विद्यार्थी, समविचारी साथी, राष्ट्रसेवा दल, वात्सल्य मंदिर, ओणी परिवार यांच्या प्रती आणि अर्थातच कायद्याने वागा चळवळीतील सर्व मित्रमैत्रिणींप्रती कृतज्ञ आणि कृतज्ञच आहे. आणि शेवटी या वेगळ्या वाटेवर चालण्याची तीव्र उर्मी नकळत्या वयात ज्यांनी माझ्या मनात निर्माण केली आणि आजही 25 वर्षानंतर जे माझ्यासोबत हे वाट चालतायत ते माझे जिवलग मित्र महेश कुमार सर कर्जत, जे आजही माझ्यासोबत या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मी माझा हा पुरस्कार समर्पित करते. आणि तुम्हा सर्वांचं आमच्यासोबत असणं ही देखील एक नितांत सुंदर कविताच आहे माझ्यासाठी. सोबत राहू, सोबत चालू. थँक्यू सो मच. धन्यवाद सरिता.
सरिता यांना पुढे कोकणात जायचं आहे आणि त्यांची गाडी काही वेळानंतर असल्यामुळे यानंतरचा पुढचा पुरस्कार कवितेची वडिलांकडून तिला हा कवितेचा वारसा मिळालेला. आईची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी, त्यामुळे तिच्या सामाजिक जाणीवा निश्चितच संवेदनशील आहेत. महाविद्यालयीन शिक्षण करत असतानाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने तिला रॅप लिहायला प्रवृत्त केलं आणि कल्याणची मधुरा घाणे झाली रॅप दुनियेतली माही घाणे. मधुराला कविता लेखनाचा वारसा वडील यशवंत सीताराम घाणे यांच्याकडून मिळालाय. ते ठाणे परिवहनमध्ये कंडक्टर आहेत. सध्या पदोन्नती झाल्यावर क्लेरिकल काम करतायत. मधुरा आणि तिची सगळी भावंडं चांगली शिकलेली आहेत. ही तिच्या आई वडिलांची संपत्ती. मधुराने डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयातून डिप्लोमा आणि मालाडच्या अथर्वमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये पदवी अभियांत्रिकी केले. मधुराने रॅप करावं पण चांगल्या नोकरीला प्राधान्य द्यावं ही यशवंत घाणे आणि शोभा घाणे यांची अपेक्षा. अभियांत्रिकी शिक्षण सुरू असतानाही मधुराचं काव्यलेखन सुरू होतं, पण ते छंदापुरतं मर्यादित होतं. समोर दिसणाऱ्या गोष्टींबद्दल मनात प्रश्न येत राहणं हा तिचा लहानपणापासूनचा स्वभाव. तसं रॅप बद्दल मधुराला फारसं काही माहीत नव्हतं. सुरुवातीला रॅप तिला फारसं पसंतही नव्हतं. ती जेव्हा कधी रॅप ऐकायची तेव्हा तिला फार अप्रूप वाटायचं. ही मंडळी इतके मोठे मोठे सामाजिक विषय इतक्या मोजक्या शब्दात परिणामकारकपणे कसे मांडतात आणि ऐकणाऱ्यांची नस बरोबर पकडतात. मधुराला वाटत होतं की आपण हे कधीच करू शकणार नाही. पण दिल्लीतलं शेतकरी आंदोलन जेव्हा केंद्र सरकारने दडपू पाहिलं तेव्हा मधुरा त्या संदर्भातल्या बातम्या पाहून अस्वस्थ झाली आणि ती अस्वस्थता रॅपच्या स्वरूपात काही मोजक्या ओळींमध्ये कागदावर उमटली. तिला संगीतातलं ठोही कळत नव्हतं, पण शेतकरी आंदोलन व आंदोलनाचा विषय युवा पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून तिनं त्यावरचं रॅप तयार करून सोशल मीडियातून प्रसारित केलं. कोविड काळात जेव्हा ती अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या वारंगुशी या गावी गेली होती तेव्हा तिथे 6 महिने दीर्घकाळ राहिल्यानंतर तिला आदिवासी जगण्यावरचं रॅप सुचलं. ते बनवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने कोणाची मदत मिळते का यासाठी प्रयत्न केला आणि ती संपर्कात आली रॅप बॉसच्या. पुण्याला त्यांच्या स्टुडिओत तिने चक्रा मारल्या. रॅप बॉस अजित शेळके यांनी तिला चांगलं मार्गदर्शन केलं, रॅप बद्दल माहिती दिली, शब्दांची बांधणी, बीट्स बद्दल सांगितलं. त्यातून तयार झालं आदिवासींचं जगणं मांडणारं रॅप सॉन्ग जंगलचा राजा. ते प्रचंड हिट झालं आणि मधुरा घाणे माही या नावाने रॅप स्टार म्हणून उदयाला आली. बादशहा विशाल दादलानी यांची शाबासकी तिला मिळाली. जेएनयूत सादर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील बाप माणूस या रॅप सॉन्गने ती लोकप्रिय झाली. माहीला नोकरी करायची नव्हती, पण आपल्या रॅप छंदाचा भार आई वडिलांवर पडायला नको म्हणून ती नोकरी करते. तिचं सभोवतालचं निरीक्षण दांडगं आहे. तिचं हिजडा सॉन्ग, विकासाचं फूल अशा अनेक अल्बम मधून ते जाणवतं. समाजाची वेदना तुमच्या हृदयात उतरली तरच ती जोरकसपणे ताकदीने रॅप मधून तुमच्या आवाजातून बाहेर पडते. मधुरा घाणे उर्फ माहीच्या शब्दात अस्सल वेदना आहे, व्यवस्थेला सवाल करण्याचं धाडस आहे, आपलं जगणं मांडताना इतरांना जात धर्मावरून डिवचू नये अशी भूमिका असलेला समजूतदारपणा आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने बघा लोक चळवळीचा 2025चा फातिमाबी सावित्री पुरस्कार मधुरा घाणे यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. माही घाणे यांना विनंती आपण विचार मंचावर यावं. कायद्याने बघा लोक चळवळीचा फातिमाबी सावित्री पुरस्कार 2025 माही घाणे यांना सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. डॉक्टर दीपक पवार, महेंद्र देसाई, नितीन शेठ, अंजली साळवे, नंदिनी जाधव, राज असरोणकर, आपल्याला विनंती आपण माहीला सन्मान चिन्ह, प्रास्ताविकेची प्रत, क्रांतीज्योती सावित्रीबाईंची प्रतिमा आणि रोख रक्कम देऊन तिचं कौतुक करावं, तिचा सन्मान करावा. माही
शब्द इथे बोलावं. सर्वप्रथम धन्यवाद राजेश रोणकर सर आणि कायद्याने मागास चळवळीचे जी संस्थेचे जे पण सदस्य आहेत त्यांचं की तुम्ही माझी निवड केली या अवॉर्डसाठी. इतक्या कर्तृत्ववान आणि अनुभवी महिला आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये खूप लहान आहे पण थँक्यू सो मच की मला हा पुरस्कार प्रदान केला. आणि हो 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 आज माझे आई वडील पण आले तिथे. लास्ट येते सर तर प्लीज वरती या. हे माझं एक गाणं सादर करते ज्याचं नाव विकासाचं खूळ. विकासाचं खूळ म्हणजे क्रेज फॉर डेव्हलपमेंट. म्हणजे विनाशकारी विकास जो आपला चालू आहे, जंगल तोडून विकास करणे याला विकास म्हणतात. म्हणजे तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, आरेचं जंगल तोडून तिथे मेट्रो कारशेड बनवलं जात आहे आणि तिथल्या आदिवासी वस्तीला हटवलं जात आहे. तर आदिवासी वस्तीत ना तिथले पाखर प्राणी सगळ्यांना हटवलं जाते. त्यांचं काय म्हणतात पिढ्या तिथे जगणं आहे. त्यांनी ते जंगल वाढवले पण ते तोडून तिथे मेट्रो कारशेड बनवणं याला विकास म्हणतात. हा वैचारिक विकास नाहीये. तर त्यावरच मी हे गाणं लिहिलं ज्याचं नाव आहे विकासाचं खूळ. त्यात ते मी सादर करते. नमस्कार मंडळी, आज पुन्हा विषयावर बोलू. नेचरचं करू कौतुक, विकासाची पानं खोलू. काही काळापूर्वी माणसाची तिकीचं गरज होती. अन्न वस्त्र एका छताखाली लाईट सरत होती. सरत होतं प्रकृती आणि माणसाचं नातं. पशु पक्षी प्राणी सारे एकोप्याने राहत. मग आलं विकासाचं फूल, केलं निसर्गाला दूर. पैशाचा पूर, माणूसकी झाली चूर. शहरात आले लोंढे आणि वाहनांचा धूर. नुसता धूर झाला डेव्हलपमेंटच्या नावाखाली. महापूर आला पाण्याखाली, गावं गेली. गेला धुवून विकास, झाली धरती भकास. तेव्हा कुठे जरा माणसाला जाग आली. अरे जाण ठेवा निसर्गाची जरा. काय झाली त्याची तराव. साड झालं रान आणि सुकलेला झरा. झाला समृद्धीचा मार्ग मोकळा. शेतकऱ्याला भोकळा. मेट्रोची मोठी रांग दिली निसर्गाला टांगणार. सांगणार सांग सांग बोला ना. पाऊस खूप पडणार. प्रकृतीचा अतिहास यांना खूप लढणार नाही कोणी शेतकऱ्यासाठी. प्रगतीचं ढोंग टिकाची केली माती. अरे बस झालं विकासाचं खूळ. बस झालं विकासाचं खूळ. विकासाचं खूळ आलं केलं माणसानं निसर्गाला दूर. अरे बस झालं विकासाचं खूळ. विकासाचं खूळ आलं केलं माणसानं निसर्गाला दूर. अरे बस झालं विकासाचं खूळ. थँक्यू. धन्यवाद माही. आई बाबांचेही मनापासून आभार. यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळूया. मान्यवरांना विनंती, आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं. पुढचा पुरस्कार सर्व मान्यवरांना विनंती, आपण पुन्हा एकदा बसून घ्यावं. अवघं 8-10 वर्ष वय असेल तिचं. बन्नू मामा म्हणून मुस्लिम कासार यायचा गावात. तो तिला आग्रह करायचा बांगड्या भरायला. तिला बांगड्या भरणं अजिबात आवडत नव्हतं. पण बन्नू मामा म्हणायचा, बेटा एक तरी बांगडी घाल. मग ती रागानं म्हणायची, पुन्हा आग्रह केलास तर दगड घालीन तुझ्या बांगड्यांवर.
बंडखोरी अशी निसर्गतःच लक्ष्मी यादव यांच्या ठासून भरलेली होती. पंढरपूरच्या कावशी गावात तिचं बालपण गेलं. गावखेड्यातलं वातावरण असल्याने विधवांना कुंकू लावलं जात नव्हतं, पण लक्ष्मी ते मुद्दाम त्या स्त्रियांना लावायची. मासिक पाळीत शिवाशिवीचं कडक धोरण पाळलं जायचं. लक्ष्मी मुद्दाम त्या महिलांना मिठी मारायची. गावात स्त्री पुरुषात भेदभाव करणारी मानसिकता प्रबळ असल्याने मुलींना शिकवण्यात कोणालाही फारसा रस नव्हता. शाळा तशी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर होती. तिथून कॉलेज तर खूप दूर राहिलं. लक्ष्मीला तर काहीही करून शिकायचं होतं. डोळ्यासमोर जी परिस्थिती दिसते त्यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे तिला उमगलेलं होतं. ती करिअर करण्यासाठी शिकली नाही तर चौकटीतलं आयुष्य जगावं लागू नये म्हणून शिकली. तिचा ओढा होता पोलीस अधिकारी होण्याकडे. UPSC MPSCचा प्रयत्नही तिने केला, पण आर्थिक पाठबळ नव्हतं. वडील म्हणाले होते, कॉलेजचं शिक्षण तुझं तूच बघ. BA इंग्लिश, MA इंग्लिश, BEd, पत्रकारिता, समाजसेवा, राज्यशास्त्र, कायदा अशा विविध पदविका तिच्याकडे आहेत. कधी पंढरपुरात तर कधी पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून ती शिकली. पुण्यात असताना MCAS संस्थेच्या फेलोशिपवर तिने दिवस काढले. मित्रमैत्रिणींच्या घरी राहिली. मुंबईतील कोरो संघटनेतील कामाच्या अनुभवाने तिचं जग समृद्ध झालं. लिंगभाव, लैंगिकता, भेदभाव, हिंसाचार असे कितीतरी विषय जवळून हाताळता आले. शरदशी तिचा आंतरजातीय विवाह, त्याला तिच्या घरातून विरोध झाला. घरच्यांचा अबोला तोडण्यासाठी तिनेच पुढाकार घेतला आणि सगळं पूर्वपदावर आणलं. आपल्या सामाजिक क्षेत्रातील कारकिर्दीत लक्ष्मी यादवने स्नेहसंस्थेमार्फत पोलिसांचं प्रशिक्षण केलंय. सारथीमार्फत युवांमध्ये नेतृत्व संवर्धनाचं काम केलंय. पाणी पुरवठा व स्वच्छतेवर तिच्याकडून महत्वपूर्ण दस्तावेजीकरण झालंय. लिंगभाव, लैंगिकता, संवाद, पालकत्व, मानवी हक्क, स्त्री हक्क अशा कित्येक विषयांवर ती प्रशिक्षण करते. सभोवतालवर तिची शोधक नजर असते. संशोधन तिचं आवडीचं काम. तिचा शिक्षणाचा निर्धार तिला आभाळाला गवसणी घालण्याच्या काबिल बनवण्यास कारणीभूत ठरला. आज ती अशा अनेक लक्ष्मी यादव घडवते आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने वागा लोक चळवळीचा 2025चा फातिमा बी सावित्री पुरस्कार लक्ष्मी यादव यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. लक्ष्मी यादव आपल्याला विनंती, आपण विचारमंचावर यावं. एका जोरदार गाण्याने या मैत्रिणीचं आपण कौतुक करूया. कायद्याने वागा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2025 लक्ष्मी यादव यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. खूप भारावून गेले मी सगळं बघून. त्या सगळ्या याच्यामध्ये गेल्या आयुष्यामध्ये. आज ज्यांना माझा अभिमान वाटला असता असे माझे वडील आत्ता नाही आहेत ह्या वर्षी. ते ह्या वर्षीच गेलेले आहेत. तर ते माझ्या आयुष्यातील पहिले ज्योतिबा आहेत. आणि ज्याला असं म्हटलं होतं की मी मंगळसूत्र घालणार नाही, आहे तशीच राहणार आहे, तुलाही बदलणार नाही, बघ लग्न करायचे तर करू शकतो किंवा विचार करू शकतो, असा माझा नवरा दुसरा ज्योतिबा आहे माझ्या आयुष्यामध्ये. तिसरं म्हणजे मला वाटतं की आपण जे असतो ते म्हणजे तुम्ही आहात म्हणून मी आहे, असा आपली जैव विविधता असते. तर माझी आई आहे इथे आज, की जी माझ्यापेक्षा खूप हुशार आहे. प्रत्येक आई आपल्यापेक्षा हुशारच असते. तिची फक्त 5वी झालेली आहे, पण तिला 5वी पर्यंतच्या सगळ्या कविता, जात्यावरची गाणी तोंडपाठ आहेत. दुसरं म्हणजे खरं माझ्यासाठी ती माझ्यापेक्षा जास्त ती सावित्री आहे आजच्या दिवशी म्हणाल तर. मी जेव्हा आंतरजातीय विवाहाचा विचार केला, तो अंमलात आणला, बरंच काय काय झालं. आपल्याकडे स्त्रियांना आवाज नसतो. जसं पुरुष निर्णय घेऊ शकतात तसं बायकांना आवाज नसतो. पण याचा अर्थ असा नसतो की तिची सोबत नसते. माणसं वेगवेगळ्या मार्गाने सोबत करतात. तर तिने अशा समाजामध्ये, अशा जातीमध्ये माझी सोबत केली की जिथं अवघड आहे अशी सोबत करणं.
त्याच्यानंतर मी माझे वडील गेल्यानंतर मी त्यांच्या 10वेला मुंडन केलं, त्यांना खांदा दिला. आमच्याकडे स्मशानात बायका जात नाहीत, मी स्मशानात गेले आणि सगळे विधी केले. माझा ह्या विधींमध्ये विश्वास नाहीये, पण मुलगी म्हणून जे डावलण्यात येत होतं त्याच्यातून किंवा वडिलांशी जी अटॅचमेंट होती त्याच्यातून मी ते सगळं केलं. त्याच्यानंतर आईला प्रचंड विरोध झाला, म्हणजे सगळं काढण्यासाठी वगैरे ते जे असतं मंगळसूत्र बांगड्या ते सगळं. ती माझ्यासोबत होती, तिने ठामपणे ते नाकारलं त्यावेळी. आणि आता खरं तर ती माझ्यापेक्षा जास्त दुःखात आहे, पण ती मला दाखवत नाही, पण तिने मला बळ दिलं. कारण आई कोलमडून पडली तर मुलं कोलमडून पडतात, त्याच्यामुळे. आणि वडिलांची आम्ही रक्षा जी आहे ती घरात म्हणजे टाकून त्याच्यावरती झाड लावलंय. हे एका गावातल्या रानातल्या वस्तीतल्या एखाद्या बाईनं माझ्या सोबतीनं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्यापेक्षा ती जास्त सावित्री आहे. मी विनंती करते की ती माझ्या आत्या इथे आलेल्या आहेत गावाकडून, हे माझ्या सोबतीच्या सावित्री आहेत, माझा नवरा आहे, माझे मित्रमैत्रिणी आहेत. माझी विनंती की त्यांनी यावं, त्यांच्या हातातून मला. आणि कबीर, माझ्या आई सुद्धा दुसरं ज्योतिबा आहे की मुलगा आहे माझा 11 वर्षांचा. आणि खरं विचाराल तर माझी जी काही समृद्धता आत्ताची आहे माणूस म्हणूनची ती प्रचंड वाढलेली आहे. कारण या अराजकतेच्या काळात एक संवेदनशील पुरुष निर्माण करण्याचा त्याने जवळून मला जो काही अनुभव दिलाय त्याच्यासाठी मला त्याला पण बोलवायचंय. या सगळे आंटी आत्या, मला माहिती मी वेळ घेणार आहे, पण माझ्यापेक्षा ते डिझर्व करतात जास्त, त्याच्यामुळे मी बोलावणार आहे त्यांना. कबीर मला विचारत होता की मला वरती यायला मिळणार आहे का. हे शरद आझाद आणि कबीर या 2 नावातून कबीर सिलेक्ट झालाय. हे ना पंकजा, वैशाली, क्रांती वहिनी, कोण कोण, निर्मला. मला माहितीये हा जरा मोठा सोहळा होतोय, पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. प्रशांत, प्रतीक, रेश्मा, हॅलो. फातिमाबी सावित्री पुरस्कार 2025 लक्ष्मी यादव यांना आपण प्रदान करत आहोत. डॉक्टर दीपक पवार सर, महेंद्र तेरेदेसाई, अंजली साळवे, नंदिनी जाधव, नितीन शेख, राज असरोणकर यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, संविधानाची प्रास्ताविका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि रोख रक्कम आपण या पुरस्काराच्या माध्यमातून लक्ष्मी यादव यांना देत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण लक्ष्मी आणि तिच्या संपूर्ण परिवाराचा इथे कौतुक करूया, सन्मान करूया त्यांचा. मनापासून धन्यवाद. मान्यवरांना विनंती, आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं. दोन गोष्टी असतात. एक म्हणजे काही माणसं अशी असतात की जी पुरस्कारांचं मोल वाढवतात आणि काही पुरस्कार असे असतात की माणसांना समृद्ध करून जातात. त्यामुळे फातिमाबी सावित्री पुरस्कार हा मला समृद्ध करून जाणार आहे. त्यांचं नाव माझ्यासोबत जोडलं गेलं ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. आणि आत्ता जे काही वातावरण ज्या पद्धतीचं आहे तर त्याच्यात तर मला खूप जास्त चांगलं वाटतंय. म्हणजे
असं काय म्हणूयात की 1 किलोभर मांस माझ्या अंगावर चढले की हा पुरस्कार मला मिळतो आहे. आणि मी सगळीकडे सांगितलं की मला हा पुरस्कार मिळतो आहे. मला वाटतं की ही जी सगळी माणसं माझ्या मागं आहेत, सावित्रीबाई असतील, हे सगळं जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा एकटीच असायचं. मी बराच प्रवास एकटा संघर्ष झालाय. जसं सर म्हणतात की संघर्ष का होता, तर तो जगण्याचा भाग होता म्हणून तो संघर्ष होता, काही विशेष असं नव्हतं. पण ही माणसं माझ्या रक्तात भिनलेली आहेत आणि मला वाटतं की ह्या माणसांना मी विसरायला नाही पाहिजे आहे. आता सध्याचं ज्या पद्धतीचं वातावरण आहे तर त्याच्यात मला फार वाईट वाटतं की काही माणसं, काही मैत्रिणी जे आहेत ते जे वेगवेगळ्या पद्धतीचं विष भिनवलं जाते समाजात तर ते त्याला बळी पडत आहेत. आणि वाईट ह्याचंही वाटतं की काही समृद्ध माणसं याला बळी पडतायत. तर मला असं वाटतंय की अशा मित्रमैत्रिणी असतील किंवा समाजातल्या माणसांनी असतील तर ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला शेण आपण म्हणूया की अंगावर झेललं, तर आपण हा विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण शेण खाणारी सावित्री व्हायचं की शेणाचा मारा करणारी अडाणी व्यक्ती किंवा अडाणी बाई व्हायचं. हे खूप महत्वाचं मला वाटतं. याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की समाजात जे काही घडतं त्याचा असं वाटतं की आपल्याशी काही संबंध नाहीये. म्हणजे मणिपूरला घडतंय तर माझी मुलगी सुरक्षित आहे ना, किंवा संतोष देशमुखचं प्रकरण आहे तर ठीक आहे ना, माझा मुलगा सुरक्षित आहे ना. तर मला वाटतं की हे जे काही असतं ते ती पण जैवविविधता असते. जैवविविधता असते ती अशी की जे काही घडतं त्याचा परिपाक असतो जे काही समाजामध्ये घडतं. म्हणजे असं होत नाही की हिंसा एका स्तरावरती होते आणि त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावरती होणार नाहीये. त्यामुळे मला वाटतं की हा कुठेतरी सगळ्यांनी मिळून विचार करायची खूप गरज आहे की शेजाऱ्यांचं घर जळलं तर माझंही घर त्याच्यामध्ये जाणारच आहे. जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त एकच मला वाटतं की मी थोडसा, माझी एक कडी नावाची कविता आहे. तर जरी मी इथं आज उभी आहे, गावातल्या बोटावर मोजणे इतक्या मुली माझ्या शिकलेल्या आहेत, त्याच्यातल्या कॉलेजात खूप कमीच मुली गेलेल्या आहेत. माझ्या वहिनींना येता येत नव्हतं कारण माझ्या घरी ऊसतोड आहे आणि त्यांना जेवण घालायचं होतं गावातल्या माणसांना, म्हणजे येणाऱ्यांना. म्हणजे अजूनही आपल्या गावाकडे अशी अवस्था आहे की सावित्री दूरपर्यंत लांबच आहेत, काहीच ज्योतिबा आहेत. तर त्याच्यामुळं आपली ज्या सावित्री बनलेल्या आहेत त्यांची जबाबदारी आहे की जो सावित्रींचा वारसा ज्याने आपण इथं उभे आहोत आज, तर मागच्या ज्या सावित्री आहेत त्यांना कुठेतरी सोबत घेऊन जायचं आहे. कारण त्या बऱ्याचशा सावित्रींना वेगवेगळ्या प्रकारच्या कड्या घालून आत बंद केलेल्या आहेत. काही सावित्रींना शिक्षण मिळत नाहीये, काही सावित्री हिंसेमध्ये आहेत आणि काही सावित्रींच्या समोर आता जात किंवा धर्माचा असा वेगवेगळ्या पद्धतीचा पडदा लावलेला आहे. तर मला वाटते की मी 1-2-3 कडवीच फक्त म्हणणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे कडी. सखे तुला बघावंच लागेल तुझ्या अस्वस्थ आयुष्याच्या बंद दरवाजाला कडी आतून आहे की बाहेरून. कडी आतून असेल तर धाडस कर, एकच पाऊल पुढे टाक, विश्वास ठेव, कडी काढायची ताकद आहे तुझ्या मनगटात. कडी बाहेरून लावली असेल तर लाथा मारत रहा, धडकत रहा, हाक देत रहा. मान्य आहे निर्णय सोपा नाही, तुझ्या पावलांसाठी मळलेली वाट नक्कीच असणार नाही. तुझी वाट तुलाच शोधावी लागेल. पण तुझ्या पावलांचे ठसे दिवे बनवून मार्गस्थ करतील अनेकींना. तुझ्या लाथेने एक ना एक दिवस कडी तरी तुटेल, नाही तर तुझा आवाज तरी पोचेल असं म्हणतात. मग तुलाच तुझा अभिमान वाटेल. बाहेर पडायचं म्हणून घाबरू नकोस. स्वागताला जिजाऊ आणि क्रांतीज्योतीच नाहीत तर आंबेडकर आणि ज्योतिबाही आहेत. आणि नाही भेटलं यातलं तुला कुणी सुद्धा तर तूच बन स्वतः तुझी सावित्री. ज्योतिबाशिवाय मग तुझं तुलाच कळेल, गुलामीपेक्षा स्वातंत्र्य नक्कीच भीतीदायक नाही. धन्यवाद लक्ष्मी. यानंतर पुढचा पुरस्कार
व्यापून संसारात अर्धवट साथ सोडलेल्या पतीने खूप मनस्ताप दिला, अपमान केले, वारंवार अवकात काढली. या सगळ्याचा काही काळ तिला जरूर त्रास झाला, पण तिने ठरवलं की न हारता उभं राहायचं. कोणाच्या मदतीच्या आशेवर न राहता आपल्या आयुष्याचा गाडा आता आपणच ओढायचा. आणि तिने जिद्दीने ते करून दाखवलं. या सफल संघर्षाचं नाव आहे सपना राजपूत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जवळील जेनाबाद हे सपना राजपूत यांचं माहेर. 4 भावंडात सपना सगळ्यात मोठ्या. अभ्यासात त्यांना चांगली गोडी होती. त्या 9 वर्षांच्या असताना मातृछत्र हरपलं. त्यावेळी पाठचा भाऊ अवघ्या 9 महिन्यांचा होता. त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी अंगावर पडली आणि सपना यांचं शिक्षण 5वीवरच थांबलं. आईच्या अकाली जाण्याने घराचं कर्तेपण सपना यांच्यावर आलं. 3 लहान भावंडांना सांभाळताना वडिलांनाही त्या शेतीत मदत करत होत्या. 15व्या वर्षी अल्पवयातच जळगावातील अयोध्या नगरात राहणाऱ्या विजय राजपूत यांच्याशी लग्न झालं आणि सपना यांचं माहेर तुटलं. पती विजय राजपूत यांचा आधी बारदान विक्रीचा व्यवसाय होता. नंतर केरला टायर सर्व्हिस नावाने पंक्चर काढण्याचा व्यवसाय सुद्धा करत होते. साधारण 2.5 वर्षांपूर्वी विजय यांच्या बदललेल्या वर्तणुकीमुळे नवरा बायकोत वाद सुरू झाले. मुलगा मयंक 4 महिन्यांचा होता आणि अचानक पतीने साथ सोडली. घर सोडून तो निघून गेला. सपना यांची अवस्था आभाळ कोसळल्यागत झाली होती. 2 मुलं आणि सासूची जबाबदारी त्यांच्यावरच होती. कष्टाची तयारी त्यांची माहेरापासूनच होती. त्यांनी शिलाई मशीनचं काम केलं. रात्री उशिरापर्यंत पिशव्या शिवून द्यायच्या. अगदी घरकाम सुद्धा केलं, पण गाडी रुळावर येत नव्हती. अखेर जळगाव MIDCतील 4 चाकी गाड्यांच्या टायर सर्व्हिस सेंटरचा पतीचा बंद पडलेला व्यवसाय हातात घेण्याचा निर्धार त्यांनी केला. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या टायर सर्व्हिसेसच्या व्यवसायात सपना राजपूत यांचं उतरणं सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. नातेवाईकांकडून विरोध झाला. बाईने घराबाहेर पडणं, असं काम करणं जातीला शोभणार नाही असं तिला बजावण्यात आलं. बाईला हे काम झेपणार नाही म्हणून काहींनी नाउमेद करण्याचा प्रयत्न केला. घरातला सिलेंडर बदलायला जिथे झेपत नाही तिथे एखादी बाई वजनदार टायर्स हाताळू शकेल का, अशी अनेकांना शंका होती. पण बंडखोरीचा दगड भिरकावून आभाळाला छेद करायची जिद्द सपना राजपूत यांनी मनात बाळगली होती. गेली 2.5 वर्ष त्या नियमितपणे सर्व्हिस सेंटर चालवतायत. सुरुवातीला कारागिराची मदत घेतली, पण निरीक्षणाने त्या स्वतःच काम शिकल्या आणि स्वतंत्रपणे व्यवसाय हाताळू लागल्या. टिंगलटवारी झाली, बरे वाईट अनुभव आले, पण आता समाजाने तिचा पवित्रा स्वीकारलाय. सपना राजपूत यांच्या संघर्षाची दखल जळगावातील सामाजिक संस्थांनी घेतलीये, माध्यमांनी घेतलीये. त्यामुळे त्यांची उमेद वाढलीये, हिंमत वाढली. वाहन चालकही आदर करू लागलेत. सपना यांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे, मेहनतीमुळे, काळासोबत आलेल्या आत्मभानामुळे त्या पडत्या काळात सावरू शकल्या आणि स्वतःला सिद्ध करू शकल्या. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने बघा लोकचळवळीचा 2025चा फातिमाबी सावित्री पुरस्कार सपना राजपूत यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सपना राजपूत यांना विनंती, आपण विचारमंचावर यावं. कायद्याने बघा लोकचळवळीचा फातिमाबी सावित्री पुरस्कार 2025 सपना राजपूत यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विचारमंचावर उपस्थित मान्यवर डॉक्टर दीपक पवार, महेंद्र तेरेदेसाई, अंजली साळवे, नंदिनी जाधव, नितीन शेठ, राज असरोंडकर, यासोबतच पत्रकार प्रफुल्ल केदारे, दीपक परब, राकेश पद्माकर मीना, वैभव गायकवाड, आपल्या सर्वांना विनंती, आपण विचारमंचावर यावं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. राकेश जॉईन करा. प्रकाश भोसले इथे उपस्थित आहेत का? राहुल आपणही जॉईन करा. सन्मान चिन्ह, संविधान प्रास्ताविका, सावित्रीबाईंची प्रतिमा आणि रोख रक्कम आपण सपना राजपूत यांना प्रदान करत आहोत. माझ्याकरता हे खूप मोठं गोष्ट आहे. पण सगळेच पहिले किंवा आता मला 2.5 वर्ष झाले काम करते, पण आतापर्यंत काम करणारं जास्त मोठं, नाम देणारा मोठा असतं. जसं काही
सर आहेत, ते राकेश सर आहेत, न्यूजवाले, जमील देशपांडे सर, त्यांच्याकडे मी पर्सनल लेटर घेऊन गेली होती. नवरात्राचा 9 दिवस होता. आता खरं मी काली बोले तर सर्वांना नातेवाईकला म्हणजे पत्रकाराला, सर्वांना न्यूजवाल्याला, सर्वांना फोन लावला. लगेच मग सर्व न्यूजवाले आले, सर्व माझी ओळख घेतली, हे घेतली, कसं काम करता, काय करता, सर्वांमध्ये हे करली. माझ्याकडे मी सांगते मग काम करायचं महत्व आहे. जेवढं दुनियासमोर माझी हे आणली तेच महत्वाचं. माझ्याकडे हे खुशीचा हक्क सर्व आहे. पत्रकाराला, न्यूज आणलं जाते, ह्या माझा नाही आहे. आता जो खुशी आहे हे दादा राकेश सर आहे, ते दादा आहेत, दादाचं नाव नाही माहित मला. राज दादाला सर्व खुश. आता मी बसली की शिकले नाही, काही झालं तर माफ करता, माफी मागतो माझ्यासोबत, माफी मागते माझ्यासोबत. त्या दिवशी दादा आता ते आले, मी त्यांच्याकडे मुंबईला माझं कोण होतं नाही नातेवाईक. मग ते मामी आमची आहे, तिला सांगते मला आपल्या नातेवाईक त्यांच्याकडे जाऊ. त्यांना पण माझी इच्छा आहे की ते आहे मंचूरी आले की त्यांनी दादाकडे येऊ दिले. त्यांना खूप आनंद झाला त्यांना की आमचे दादा या तुम्ही या. मामी आहे, ननद आहे, ते मामा आहे माझ्यासोबत. त्यांना खूप आनंद झाला. मला गाडी घेऊन ते घ्यायला आले, आता मी सोडायला आले तिथे. आज माझ्या आई आली असती तर खूप आनंद झाला असता की आपली मुलीनं पहिल्यांदा एवढं म्हणजे जाऊन माझ्याकडे खूप मोठी गोष्ट आहे. आई आली असती तर मला खूप आई झालं असतं. पण मला आईने पण खूप नातेवाईक भेटले, खूप सर दादा भेटले, त्यांना खूप अभिमान होतो माझा. मामी हे माझी, हे ननद आहे, पण मैत्रीण जास्त आहे. यांच्याकडे सर्व गोष्टी शेअर करते. हे मामा आहे, मामा आले आमच्या सोबत. म्हणजे दूरचे नाते कोण त्यांना खूप गर्व झाला की आपले नातेक मध्ये एक पूजा पुष्पार घेते. मुंबईमध्ये आले त्यांना खूप आनंद झाला. मंगेश दादा एक हाँ घेतो. थोड़ा थोड़ा असं आहे ना. मला इकडे धन्यवाद. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात फक्त एकच विनंती मान्यवरांना की आपण 5ही सावित्रींसोबत एक फोटो एकत्र घेऊया आणि कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून डॉक्टर दीपक पवार सर, महेंद्र देसाई सर, नितीन शेठ, अंजली साळवे, नंदिनी जाधव आपण उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळीच्या वतीने सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते. 5ही सावित्रींचे आणि विशेष सन्मान पुरस्कार प्राप्त व्यक्तींचेही मनापासून ऋण, ज्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारला. समोर सभागृहात वेगवेगळ्या क्षेत्रातली बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं इथे घेता येणं शक्य नाही. कोणाचं नाव राहिलं असेल किंवा उल्लेख करणं जमलं नसेल तर कृपया चूक पोटात घ्यावी. सगळ्यांचे मनापासून ऋण. यासोबतच आम्हाला सभागृह उपलब्ध करून देणारे महानगरपालिका, या बरोबरच साऊंड आहे, लाईट आहे, या सगळ्यांसाठी सहकार्य करणारे आणि त्यासोबतच संपूर्ण कार्यक्रम उभा राहण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते, हे आर्थिक पाठबळ आम्हाला उपलब्ध करून देणारे या सगळ्यांचेच मी मनापासून ऋण व्यक्त करते. उषा रामवाणी मॅडम इथे उपस्थित आहेत. आपल्यालाही विनंती, आपण विचार मंचावर यावं. आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेणार आहोत. आयोजन समितीमध्ये असणारे सर्वच सदस्य, दीपक परब आहे, राकेश आहे, वैभव, यासोबतच विनाद, मंगेश दादा, आमचे प्रफुल्ल केदारे, सोनाली जाधव, प्रकाश भोसले,
नितीन साळवे इथे उपस्थित आहेत, राहुल परब आहेत. आपल्याला विनंती, आपण या सावित्रीच्या फोटो नंतर एक आपला सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊयात.